चला लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं? अकाउंटिंग डॉक्युमेंट म्हणजेच त्याला सोर्स डॉक्युमेंट बघितलं होतं. टॉपिक नंबर 3 आपण सुरू केलाय. आता याच्यामधलं सर्वात महत्वाचा भाग, जिथनं पुढे तुम्ही जोपर्यंत शिकणार आहात अकाउंट तोपर्यंत तुम्हाला जनरल एंट्रीजच करावं लागणार आहेत. आणि तुम्ही कुठे जरी इंटरव्ह्यूला गेलात तरी तुम्हाला याच्याविषयी प्रश्न विचारले जातात की जनरल एंट्री म्हणजे काय, जनरल एंट्रीची डेफिनेशन काय असते, नॅरेशन म्हणजे काय, वगैरे वगैरे. लेजर फॉलो म्हणजे काय. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न आपल्या ह्या बुक्समध्येच असतात, ते आपण कधी वाचलेले नसतात किंवा आपल्या वर्ग शिक्षकांनी ही थिअरी आपल्याला शिकवलेली नसते अकाउंटच्या टीचरने, त्यामुळे आपल्याला ते कदाचित माहीत नसतं. त्यामुळं थोडंसं हे आपण रीड करणार आहोत, काय आहे नेमकं पटकन समजून घेणार आहोत आणि आपण पुढे जाणार आहोत. सर्वजण तयार आहेत का? सुरू करायचं का? हो सर. बघा आता जर्नल म्हणजे काय, त्याचा फायदा काय आहे, जर्नल कसं तयार केलं, जर्नल एंट्रीज कशा तयार केल्या जातात, लेजर काय असतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता एव्हरी बिझनेस मॅन परफॉर्म लार्ज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन, म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन होत असतात आणि हे सगळेच ट्रान्झॅक्शन रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणं बिझनेसमॅनला शक्य नसतं. त्यामुळे असे ट्रान्झॅक्शन काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. कुठे रेकॉर्ड केले जातात, ते डिफरंट टाइप्स ऑफ बुक्स, म्हणजे व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट क्रिएट केले जातात आणि त्या अकाउंटमध्ये ते काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. मग हे रेकॉर्ड केले जाणारे ट्रान्झॅक्शन किंवा हे जे ट्रान्झॅक्शन आहेत हे लार्ज नंबरमध्ये असतात किंवा स्मॉल म्हणजे कमी असू शकतात, जास्त असू शकतात. हे कसं ठरू शकतं, तर ते बिझनेसच्या नेचर्स आणि स्कोप वरनं, साईज वरनं ठरू शकतं. म्हणजे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन जे आहेत ते जास्त असतील किंवा एखाद्या बिझनेसचे कमी असतील, हे कसं ठरू शकतं, त्या बिझनेसची साईज म्हणजे आकार काय आहे, त्या बिझनेसचं नेचर काय आहे त्याच्यावरनं ठरू शकतं. उदाहरणार्थ मी जर तुम्हाला विचारलं चहावाल्याचं दुकान जे आहे, तर चहावाल्याचं दुकान काय असतं, छोटं असतं, बरोबर ना. आणि त्याचे जे ट्रान्झॅक्शन जर मी विचारले तुम्हाला, तर ट्रान्झॅक्शन किती असतील, रोजचे जास्त असतील. नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन काय असतील, जास्त असतील. 5 मिनिटात तो 10च्या विकू शकतो. म्हणजे 5 मिनिटात त्याचे किती ट्रान्झॅक्शन झाले, 10 ट्रान्झॅक्शन झाले. हे जर मी तुम्हाला मोटर मोटर कार किंवा टू व्हीलरचे शोरूम आहे आणि तिथे जर ट्रान्झॅक्शन विचारले, तर बिझनेसचं स्वरूप काय, मोठं आहे, नेचर साईज मोठी आहे. परंतु दिवसात 10 कार सुद्धा जाऊ शकत नाही. एखादी कार विकू शकते, 2 कार विकू शकतात, 3 कार. काही सणासुदीचा जर दिवस असेल, म्हणजे दिवाळी असेल, दसरा असेल किंवा गुढीपाडवा असेल, तर अशा वेळेस नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन जास्त असतील. परंतु नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन चहाच्या बिझनेसपेक्षा कारच्या बिझनेसमध्ये काय असतील, कमी असतील का जास्त असतील? जास्त. कारच्या बिझनेसमध्ये जास्त असतील चहाच्या बिझनेसपेक्षा. मी कमी व्यवहार असतील. कमी असतील. चहा न कमी. साहजिक, हा चहा साहजिकच आहे की जास्त वेळा विकला जाणार आहे, जास्त चहा विकले जाते. तर त्यांनी तेच या ठिकाणी सांगितलं की नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन कशावर डिपेंड असते, त्या बिझनेसची साईज किंवा त्या बिझनेसचं नेचर असतात. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं खूप गरजेचं आहे आणि हे रेकॉर्ड करण्यासाठी प्रत्येक बिझनेसमॅन जो आहे तो काय यूज करतो, जर्नल आणि लेजर यूज करतो. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी 2 बुक्स म्हणजे जर्नल प्रॉपर आणि लेजर्स जे आहेत ते यूज करतो. आता हे जर्नल कसं तयार केलं जातं आणि लेजर कसं तयार केलं जातं ते आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु लेजर तयार करण्यासाठी आधी आपल्याला जर्नल्स तयार करणं गरजेचं आहे, म्हणजे जर्नल एंट्री करणं गरजेचं आहे. आता ही जर्नल म्हणजे काय असतं ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचंय. तर त्यांनी फक्त एक तुम्हाला मला एक महत्वाचं सांगायचंय की त्यांनी असं सांगितलंय, जर्नल इज द बुक ऑफ एम्प्लॉयड टू क्लासिफाय ऑर शॉर्ट आउट ट्रान्झॅक्शन इन फॉर्म ऑफ कन्व्हिनियंट फॉर देअर सबसिक्वेंट एंट्रीज इन लेजर. म्हणजे जर्नल काय आहे, एक कन्व्हिनियंट फॉर्म आहे, म्हणजे फॉर्मॅट आहे ज्याच्यामध्ये लेजरमध्ये ज्या एंट्रीज केल्या जातात किंवा लेजरमध्ये जे रेकॉर्ड केलं जातं त्या अगोदर जर्नलमध्ये केलं जातं. आणि जर्नलमध्ये जनरल बुक्स जे आहेत त्याच्यामध्ये डेली ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, डे टू डे ट्रान्झॅक्शन काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. म्हणूनच ह्या जर्नलला काय म्हटलं जातं, बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्रीज असं म्हटलं जातं. तर हे जनरलच्या बाबतीत एक 2-3 वाक्य आहे जी महत्वाचे. आणि दुसरी गोष्ट, डे टू डे म्हणजेच काय, डेट वाईज ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात
जनरलमध्ये. आता जनरल मेंटेन करत असताना त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे की जर्नल म्हणजे काय, ते कोणत्या शब्दापासून पुढे आलेलं आहे. द वर्ड ऑफ जनरल इज डिराइव्ड फ्रॉम फ्रेंच वर्ड. कोणता वर्ड आहे? फ्रेंच. फ्रेंच शब्दापासून फ्रेंच. जर्नल हा शब्द आलेला आहे. फ्रेंच मूळ शब्द कोणता आहे? जोर. जोरच आहे ना, उच्चार जोरच होतो ना, मला एवढं जमत नाही इंग्लिश. हो. हा, तर या शब्दापासनं काय, कोणत्या शब्दाची निर्मिती झालेली आहे? जर्नल या इंग्लिश शब्दाची निर्मिती झाली. जोर हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? फ्रेंच. फ्रेंच. एक जर्नल, फ्रेंच. हा, फ्रेंच भाषेतील एक जर्नल नॉलेज साठी लक्षात ठेवा. आणि त्याचा अर्थ काय होतो? डे. म्हणजेच काय, जोर या शब्दाचा अर्थ काय होतो? डे. देअरफॉर जनरल मीन्स डेली रेकॉर्ड. डे हा अर्थ होतो, त्यामुळं जर्नलला काय म्हटलं जातं? डेली रेकॉर्ड असं म्हटलं जातं. म्हणजे बिझनेसमध्ये जे डेली ट्रान्झॅक्शन होतील ते ज्याच्यामध्ये रेकॉर्ड केले जातात त्याला जर्नल्स असं म्हणणार. जर्नल्स कंटेन्स अ डेली रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन अँड हेन्स it has been named so as soon as transaction takes place is debit and क्रेडिट ऍस्पेक्ट. आता हे डेली रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन, डेली ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, त्यामुळं त्या ठिकाणी कोणाला तरी डेबिट आणि कोणाला तरी क्रेडिट. आता आपण दोन ट्रान्झॅक्शन समजून घेत होतो त्यावेळेस दोन ऍस्पेक्ट समजून घेतले होते की अकाउंट कोणतं आहे आणि त्या अकाउंटला डेबिट देणार की क्रेडिट देणार. हे आता आपण जे मागचं टॉपिक झाला, लास्ट टॉपिक, त्याच्यामध्ये समजून घेतलेलं आहे. जर्नलला अजून काय म्हटलं जातं? जर्नल इज अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. बघा, लक्षात राहा, जर्नल इज अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री और प्रायमरी एंट्री, हे देखील शब्द जनरलला वापरले जातात. आता डेफिनेशन वेगवेगळ्या तज्ञांनी जर्नलची दिलेली आहे. मी जे काय महत्वाचं आहे तेच फक्त सांगतो की जनरलला काय म्हणणार आपण? ओरिजिनल एंट्री किंवा प्रायमरी. कोणत्या भाषेतून आलाय? फ्रेंच भाषेतून आलाय. कोणता शब्द आहे? ज्युअर शब्द आहे. त्याचा अर्थ काय? डे. म्हणून जर्नलला काय म्हणणार? डेली रेकॉर्ड असं म्हणणार. जे महत्वाचं आहे ते, त्याच्यामध्ये दोन आस्पेक्ट विचारात घेतले जातात. डेबिट कोणाला द्यायचं, क्रेडिट कोणत्या अकाउंटला द्यायचं. अजून काय म्हटलं जातं? त्याला ओरिजिनल एंट्री असं म्हटलं जातं. ओरिजिनल एंट्रीचं बुक्स किंवा प्रायमरी बुक्स असं म्हटलं जातं. आणि सबसिडरी बुक्स वेगळं आहे. मी तुम्हाला पुढे जाऊन सबसिडरी बुक्स कोणते आहेत ते देखील सांगेल. आता याची डेफिनेशन, तर डेफिनेशन मध्ये एक तज्ञ आहे क्रॉपर, LC क्रॉपर, यांनी असं सांगितलं की जर्नल इज अ बुक employed to classify or sort out transaction in a form of convenient for their its subsequent entry in the ledger. जनरल काय आहे? एक फॉर्मॅट आहे ज्याच्यामध्ये क्लासिफाय केले जातात ट्रान्झॅक्शन, क्लासिफाय केले जातं डेबिट, क्रेडिट, आणि ज्याच्या आधारे काय बनवलं जातं? लेजर अकाउंट तयार केले जातात. त्याला जनरल असं म्हणणार, असं त्यांनी सांगितले. अकॉर्डिंग टू इरिच कोलरने असं सांगितलंय की जर्नल इज द बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री. जर्नल कशाला म्हणायचं? की असं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शनची ओरिजिनल एंट्री केली जाते, म्हणजेच ओरिजिनल रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं जातं. त्याला काय म्हणणार आपण? जनरल असं म्हणणार. आता ह्या जनरलचं महत्व काय आहे? म्हणजे लेजर अकाउंट तयार करण्यासाठी जनरल आवश्यक आहे, त्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. तरी याची युटिलिटी किंवा इम्पॉर्टन्स काय आहे ते समजून घ्यायचं. अगदी थोडक्यात महत्वाचं सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, दिस इज अ प्रिन्सिपल बुक. हे कोणतं बुक आहे? प्रिन्सिपल बुक ऑफ अकाउंट. इट इन्क्लूड ऑल टाइप्स ऑफ अकाउंट ऑफ बिझनेस. हे काय आहे? प्रिन्सिपल बुक्स आहे, म्हणजे खूप महत्वाचं पुस्तक आहे बिझनेसचं. आणि याच्यामध्ये सगळे टाइप्स ऑफ अकाउंट काय केले जातात? रेकॉर्ड केले जातात किंवा इन्क्लूड असतात. फॉर एक्झाम्पल, रिअल, पर्सनल, नॉमिनल, मग तुमच्या असेट असतील, लॅबिलिटीज असतील, एक्सपेन्सेस असतील, लॉसेस असतील, सगळे अकाउंट असतील. एक्सपेन्सेसचे तुम्ही जर अकाउंट जर बघितले तर सॅलरी एक्सपेन्सेस आहे, वेजेस एक्सपेन्सेस आहे, लाईट बिल एक्सपेन्सेस आहे, रेंट एक्सपेन्सेस आहे, डिस्काउंट हा सुद्धा एक्सपेन्सेस आहे. तर एवढे सगळे अकाउंट एक्सपेन्सेस या कॅटेगरीमध्ये येतात. तर हे सगळे कशामध्ये इन्क्लूड असतात? तर जर्नल मध्ये इन्क्लूड, जनरल बुक्स मध्ये इन्क्लूड असतात. त्याच्यामुळे खूप महत्वाचं पुस्तक आहे. इट शो ऑल नेसेसरी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ट्रान्झॅक्शन. हे काय प्रोव्हाइड करतं आपल्याला? काय सांगतं
की सगळी नेसेसरी इन्फॉर्मेशन आहे ट्रान्झॅक्शनच्या संदर्भातली. म्हणजेच काय, ट्रान्झॅक्शन किती तारखेला झालं, त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शनची अमाऊंट काय आहे, ट्रान्झॅक्शन मध्ये डेबिट अकाउंट कोणतं आहे, क्रेडिट अकाउंट कोणतं आहे, म्हणजे जी महत्वाची माहिती आहे ट्रान्झॅक्शनच्या दृष्टिकोनातून, ती सगळी महत्वाची माहिती या जनरल बुकवरनं आपल्याला कळते. द जनरल हॅज डेट वाईज रेकॉर्ड. म्हणजे आता या जनरल मध्ये काय, 1 तारखेला एक ट्रान्झॅक्शन झालं, 2 तारखेला दुसरं झालं, परत 3 तारखेला 2 ट्रान्झॅक्शन झाले असतील, 4 तारखेला एक ट्रान्झॅक्शन झालं असेल. म्हणजे काय, या ज्या डेट वाईज ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ते डेट वाईज ट्रान्झॅक्शनच जनरल मध्ये काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. म्हणजे त्या ठिकाणी ते मेन्शन किंवा आपण त्याची जनरल एंट्री करतो. देन आफ्टर जनरल इज अ सबसिड. हा सर बोला की. नाही नाही, बोला बोला. हा, म्हणलं तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल. चला. डे टू डे वाईज आहे ना, त्याला एक अजून एक शब्द आहे, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. हो बरोबर, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजेच काय, डेट वाईज काय केलं जातं, रेकॉर्ड केलं जातं. या ठिकाणी त्यांनी तेच दिलेलं आहे. जनरल इज अ सबसिडरी बुक in which all the day-to-day transaction are recorded first in chronological order in debit and credit form and with the amount of each transaction. म्हणजे याच्यामध्ये काय, डेबिट अकाउंट डेबिट कोणाला द्यायचं, क्रेडिट कोणाला द्यायचं हे सुद्धा लक्षात घेतलं जातं आणि डेट वाईज ट्रान्झॅक्शन काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. त्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचं असणार आहे. एकच मिनिट, मी जरा झूम करतो म्हणजे अजून आपल्याला क्लिअर दिसेल. समजते ना सर्वांना काय चालू आहे? हो सर. कारण हे तुमचं थोडंफार अगोदर झालंय, सरांनी पण शिकवलेलं आहे आणि फक्त काय की काय जर राहिलेलं असेल तर आपण तेवढं करण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा, अकाउंटिंग प्रोसिजर इज फॉलोड ऑन द बेसिस ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. म्हणजेच काय, अकाउंटिंग प्रोसिजर, मी तुम्हाला अकाउंटिंग प्रोसिजर याच्या अगोदरच सांगितली होती की पहिल्यांदा काय होतं, ट्रान्झॅक्शन घडतं, नंतर काय केलं जातं, त्याचे जर्नल एंट्री, नंतर लेजर पोस्टिंग, त्याच्यानंतर ते समराईज केले जातात, अकाउंटिंगची डेफिनेशन सांगताना सगळं सांगितलं होतं. तर ही प्रोसिजर फॉलो केली जाते कशाच्या मार्फत, जे अकाउंटिंग डॉक्युमेंट आहेत. आत्ताच आपण अकाउंटिंग डॉक्युमेंट शिकलो आपण याच्या अगोदरच्या 1-2-3 लेक्चर मध्ये. कोणकोणते डॉक्युमेंट आहेत जर मी विचारलं तर तुम्ही काय सांगू शकाल? वाउचर, रिसिप्ट, चेक, वाउचर, रिसिप्ट, चेक, क्रेडिट इनवाइस, इनवाइस, क्रेडिट मेमो, कॅश क्रेडिट, मेमो, टॅक्स इनवाइस वगैरे वगैरे. तुम्ही हे सगळे काय सांगणार, अकाउंटिंग डॉक्युमेंट आहेत असं सांगणार. लक्षात राहून द्यायचं, विसरायचं नाही. The narration provide a brief explanation about the transaction. It helps increase the clarity of every transaction. आता जनरल एंट्री मध्ये जी जनरल एंट्री करतो ती ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड असतं. त्या ट्रान्झॅक्शनशी ब्रीफ एक्सप्लेनेशन इन टू ब्रॅकेट दिलेलं असतं. आता ते पुढे जाऊन कसं असतं ते सुद्धा सांगेल. त्याला आपण काय म्हणणार, नॅरेशन असं म्हणणार. आणि ह्या नॅरेशन मुळे काय होतं, क्लॅरिटी येते, एव्हरी ट्रान्झॅक्शन कशाचं आहे, काय झालेलं आहे ट्रान्झॅक्शन मध्ये, म्हणजे ते कॅश आहे, क्रेडिट आहे, एक्सपेन्सेस आहे, लॉस आहे, काय आपल्याला समजून येतं. देन आफ्टर इट हेल्प फाइंड अँड प्रिव्हेंट एरर्स. म्हणजे जर काय चुका होत असतील तर त्या तुम्हाला शोधण्यासाठी सुद्धा जनरल बुक्स महत्वाचं आहे. इट हेल्प चेक अर्थमॅटिक अॅक्युरेसी ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे काय, अंकगणितीय अचूकता शोधण्यासाठी सुद्धा जनरल बुक्स काय असणार आहे, फायदेशीर असणार आहे. आणि सर्वात शेवटी तुम्हाला ज्यावेळेस फायनल अकाउंट प्रिपेअर करावं लागतं, आर्थिक वर्ष संपल्यानंतर वर्षाच्या शेवटच्या तारखेला आपण अकाउंट फायनलाइज करतो. म्हणजेच आपण प्रॉफिट अँड लॉस, ट्रेडिंग अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतो. हे तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जनरल एंट्री गरजेचे आहेत, माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे फायनल अकाउंट तयार करण्यासाठीचा जो बेस आहे तो हे जर्नल असणार आहे. आता थोडक्यात एक फॉर्मॅट दिलेला आहे त्यांनी जर्नलचा, तर कसा असतो हे तुम्हाला सर्वांना बऱ्यापैकी माहित असणार आहे. तरी सुद्धा समोर जो टेबल दिसतोय त्याच्यामध्ये फर्स्ट कॉलम जो आहे तो डेटचा आहे. आता डेट काय, तुम्ही इयर मंथ डेट किंवा डेट मंथ इयर. आता भारतात काय लिहिली जाते, पहिल्यांदा तारीख. म्हणजे आज तारीख जर 17 असेल तर 17/4/2021 अशा पद्धतीने आपण काय लिहितो, तारीख लिहितो. तर त्या सिक्वेन्सला लिहिलं जातं. पर्टिक्युलर्स मध्ये अकाउंट विषयी इन्फॉर्मेशन दिलेली जाते. म्हणजेच काय, कोणत्या अकाउंटला तुम्ही डेबिट देणार आहे त्या अकाउंटचं नाव लिहिलं जातं आणि कोणत्या अकाउंटला तुम्ही क्रेडिट देणार आहे त्या अकाउंटचं नाव लिहिलं जातं. आता ज्या अकाउंटला तुम्ही डेबिट देणार आहात
बघा जनरल एंट्रीमध्ये ज्या अकाउंटला तुम्ही डेबिट देणार, उदाहरणार्थ राम हे अकाउंट आहे, तर राम अकाउंट डेबिट, आणि हा डेबिट हा जो शब्द आहे हा त्या लाईनच्या सर्वात शेवटी कॉलम, बघा या ठिकाणी कुठं लिहिलंय, लिहिताना सुद्धा ऍक्युरेट लिहायचं. आपण अकाउंटिंग शिकत आहोत, आपल्याला ज्या वेळेस आपलं प्रेझेंटेशन व्यवस्थित असेल त्यावेळेस आपल्याला काय होतं, त्याचा नक्कीच फायदा होतो. त्याच्यामुळे मी कसं लिहिलंय बघा, राम अकाउंट डेबिट, आणि पुस्तकात सुद्धा तेच सांगितलंय. डेबिट हा जो शब्द आहे तो लाईनच्या कुठं लिहिलेला आहे, सगळ्यात शेवटी. समजतंय ना? D.R असले आहेत सगळे आणि डेबिटची हा स्पेलिंग देते. हा हो. ते म्हणजे आता ते महत्वाचं सर्वात, DR म्हणजेच काय, डेबिट. त्याला आपण DR म्हणजे काय असतं ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर तो DR शब्द कुठे लिहिलाय, लाईनच्या शेवटी. आणि ज्या अकाउंटला क्रेडिट देणार आहे, तर तुम्ही असा प्रश्न विचारू शकता की सर मग त्याचं क्रेडिट का नाही लिहिलं, क्रेडिट शब्द का नाही लिहिलं, तर क्रेडिट ऐवजी काय वापरलाय त्यांनी, टू हा शब्द टू वापरलाय. हा, कोणता शब्द वापरलाय, टू, की ज्या अकाउंटला क्रेडिट द्यायचंय त्या अकाउंटला आपण काय लिहिणार, टू. आणि टू लिहित असताना पहिलं जे नाव लिहिले डेबिट अकाउंटचं, त्याच्याच खालच्या लाईनला टू थोडासा स्पेस सोडून लिहिलेलं आहे. बघा या ठिकाणी स्पेस सोडलेला आहे, दिसतो का तुम्हाला, हो स्पेस, सर. हा स्पेस सोडलेला आहे. नेहमी स्पेस सोडूनच लिहायचं. ज्या अकाउंटला आपण क्रेडिट देणार आहोत त्या अकाउंटचं नाव स्पेस सोडून, आणि अकाउंटचं नाव सुरुवात करताना त्याच्या अगोदर काय लिहिणार, टू हा शब्द लिहिणार. आणि उदाहरणार्थ टू कॅश असं जर असेल तर टू कॅश अकाउंट असं म्हणणार. आणि त्याच्या खाली बघा हे सगळं लिहिल्यानंतर खाली इंटू ब्रॅकेट नॅरेशन लिहावं लागतं. आता नॅरेशनची सुरुवात बिईंग या शब्दाने होते, आणि नॅरेशनचा अर्थ काय होतो, ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ ट्रान्झॅक्शन. जर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये कोणी जर विचारलं की तुम्ही जे नॅरेशन लिहिता त्या नॅरेशनचा नेमका अर्थ काय काय आहे नेमकं नॅरेशन, तर तुम्ही सांगणार नॅरेशन मीन्स ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ ट्रान्झॅक्शन. काय, हे जे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेले आहे आपण, त्या ट्रान्झॅक्शनचं ब्रीफ एक्सप्लेनेशन म्हणजे काय असणार आहे, नॅरेशन असणार आहे. त्याच्यानंतर एल एफ म्हणजे लेजर फॉलो. तर हे काय असतं, हे आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा पेज नंबर असतो. कशाचा असतो पेज नंबर, तर हे जे आपण जर्नल केलेले, जनरल एंट्री केलेली, या जनरल एंट्रीचं लेजर पोस्टिंग आपण काय करणार आहोत, लेजर बुक मध्ये करणार आहोत. तर ते लेजर बुकचा पेज नंबर म्हणजे लेजर फॉलो. ज्या ठिकाणी आपण याचं लेजर पोस्टिंग करणार आहोत, म्हणजे ज्या ठिकाणी ते अकाउंट मेंटेन केलेले असतील ज्या पेजवर लेजर बुक मध्ये, तर त्या ठिकाणी त्या ठिकाणचा पेज नंबर आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. आणि त्याच्यानंतर डेबिट अमाऊंट. डेबिट अमाऊंट म्हणजे काय, की ज्या अकाउंटला आपण डेबिट दिलेलं अकाउंट, पहिलं कोणतं अकाउंट, पहिल्यांदा कोणत्या अकाउंटला डेबिट देतो, जे पहिलं असतं, म्हणजे जे आपण पहिल्यांदा लिहितो त्याला डेबिट देणार, जे दुसरं टू ने सुरुवात करतो त्याला क्रेडिट देणार असतो. तर ज्या ज्या पुढे आपण डेबिट लिहिलेले त्याची अमाऊंट डेबिट कॉलम मध्ये लिहायची, आणि टू म्हणजेच क्रेडिट ज्याला दिलेलं आहे त्याची अमाऊंट क्रेडिट कॉलम मध्ये लिहायची. तर हे असणार आहे फॉर्मॅट कशाचा, जनरल बुक्सचा. कळलं सर्वांना? याच्यामध्ये कोणाला काही क्वेरी आहे का सर, हे काय असतं ते काय असतं, जर काय अडचण असेल तर विचारा, बोला. नाही नाही सर काय अडचण. नाही मग करायचं कर. गणपती बाप्पा म्हणजे पुढे जायचं का? हो. ओके चला. हो आता सर. आता त्यांनी मी जे आता जे तुम्हाला सांगितलं ना, तेच या ठिकाणी त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेले कॉलमच्या संदर्भात. डेट म्हणजेच काय, ज्या दिवशी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्या दिवशीची डेट त्या डेट कॉलम मध्ये लिहिली जाते, त्याचं ते एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पर्टिक्युलर्स मध्ये इन पर्टिक्युलर कॉलम जनरल एंट्री इज पास इन 3 पार्ट्स. जनरल एंट्री 3 पार्ट मध्ये ट्रान्सफर पास केली जाते. कोणत्या कॉलम मध्ये, पर्टिक्युलर कॉलम मध्ये. म्हणजे पहिला पार्ट डेबिट अकाउंट कोणाला द्यायचं, क्रेडिट कोणाला द्यायचं, आणि तिसरं म्हणजे काय असणार आहे, नॅरेशन. बघा 3 पार्ट मध्ये जनरल एंट्री काय, की डेबिट अकाउंट कोणतं, म्हणजे आता सुरुवातीला मी तुम्हाला जे दाखवलं या ठिकाणी दिसते सर्वांना, की पहिल्यांदा आपण ज्या अकाउंटला डेबिट देणार आहे त्या अकाउंटचं नाव लिहितो जनरल एंट्री मध्ये. इट, मग त्यांनी ते डेबिट अकाउंट म्हणजे काय सांगितलं, इट रेकॉर्ड द नेम ऑफ अकाउंट टू बी डेबिटेड. ज्या अकाउंटला डेबिट देणार त्या अकाउंटचं नाव लिहा. क्रेडिट म्हणजे काय, ज्या अकाउंटला क्रेडिट देणार आहे त्या अकाउंटचं नाव लिहा. आणि त्यांनी असं सांगितले, दिस इज डिसाइडेड टू अप्लाइंग द रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. आणि या ठिकाणी डेबिट क्रेडिटचा रूल अप्लाय केला
जातो. नॅरेशन म्हणजे काय ते पण सांगितले त्यांनी. बघा या ठिकाणी त्यांनी नॅरेशन इज द ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द जनरल एंट्री किंवा ट्रान्झॅक्शन असं म्हटलं तरी चालेल. पण प्रॉपर काय म्हटलं त्यांनी, जनरल एंट्री म्हटले. मग तुम्ही काय सांगणार, नॅरेशन मीन्स इज अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ जनरल एंट्री. महत्वाचे, त्यामुळे थोडंसं त्याच्यावर ट्रेस केलेले. आणि नॅरेशन कशात लिहिलं जातं, त्या ट्रान्झॅक्शनच्या म्हणजे जनरल एंट्रीच्या खाली ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं आणि त्याची सुरुवात कोणत्या शब्दाने, बिगिन विथ वर्ड्स कोणता, बीइंग being या शब्दाने Being. बीइंग या शब्दाने केली जाते. त्याच्यानंतर लेजर फॉलो मीन्स काय सांगितले त्याला, इट इज अ पेज नंबर ऑफ द लेजर. बघा पेज नंबर ऑफ लेजर, लेजरचा पेज नंबर म्हणजे काय असणार आहे, लेजर फॉलो असणार आहे. LF त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, कोण सांगेल, आताच सांगितलं मी, ledger follow लेजर फॉलो. ledger follow ओके. त्याच्यानंतर डेबिट अकाउंट, क्रेडिट अकाउंट, सॉरी डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट, याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी, इन दिस कॉलम द अमाऊंट ऑफ डेबिट अकाउंट इज रिटन. म्हणजे ज्या अकाउंटला आपण डेबिट दिले त्या अकाउंटची अमाऊंट काय लिहायची डेबिट कॉलम मध्ये, आणि क्रेडिट अमाऊंट मध्ये काय लिहायचं, ज्या अकाउंटला आपण काय दिले जनरल एंट्री मध्ये क्रेडिट दिले त्या अकाउंटची अमाऊंट कुठे लिहायची, क्रेडिट अमाऊंट मध्ये लिहायची. याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का, समजलं सर. नो प्रॉब्लेम. ओके ना, ओके. एकच मिनिट, लगेच आपण पुढे जाऊया. बघा बघा आता कास्टिंग ऑफ जर्नल्स. आता हे काय असतं कास्टिंग ऑफ जर्नल्स, म्हणजे की आता जर्नल म्हणजे दुसरं काय नसतं, एक पुस्तक किंवा एक वही असते आणि त्याच्यावर ह्या फॉर्मॅटमध्ये आपण एंट्रीज करत असतो. ज्या वेळेस त्या वहीचं पेज संपतं त्यावेळेस पानाच्या शेवटी म्हणजे काय केलं जातं, सीएफ मीन्स कॅरी फॉरवर्ड लिहिलं जातं. म्हणजे ह्या पेजवर आपण शेवटचं ट्रान्झॅक्शन झालं आणि ह्या शेवटच्या ट्रान्झॅक्शनला कंसात आपण सीएफ म्हटलं म्हणजे कॅरी फॉरवर्ड. आणि दुसऱ्या पेजवर ज्या वेळेस ह्याच्यानंतर आपण सुरुवात करू फर्स्ट लाईन पासन त्यावेळेस म्हटलं जातं B/F. म्हणजेच काय, सुरुवात आहे कॅरी फॉरवर्ड आणि ब्रॉड फॉरवर्ड असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेस पेज संपल त्यावेळेस डेबिट आणि क्रेडिटचे जे अमाऊंटचे कॉलम आहेत त्यांची टोटल करावी लागते, त्यालाच आपण ग्रँड टोटल असतो म्हणतो. आणि ही डेबिट आणि क्रेडिट कॉलमची टोटल ही काय असते, सेम असते. म्हणजेच काय, दोन्ही डेबिट आणि क्रेडिट अमाऊंटची जी टोटल असणार आहे पानाच्या शेवटी पेजच्या शेवटी करणारी ती सेम. म्हणजे जर 10,000 असेल डेबिट तर क्रेडिट सुद्धा 10,000च असणार आहे. आणि ही करण्याची जी प्रोसिजर आहे त्याला कास्टिंग ऑफ जर्नल असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे वेगळं असं काही नाही. आता जर्नल एंट्री करण्याची प्रोसिजर काय आहे, तर हे प्रोसिजर मध्ये जास्त काही नाही, आपण ह्याच्या अगोदर शिकलेलो की काय करायचं पहिल्यांदा, की कोणकोणत्या अकाउंट इन्व्हॉल्व आहेत ट्रान्झॅक्शन मध्ये ते शोधायचे. त्याच्यानंतर कोणत्या टाइप्स मध्ये येतात, म्हणजे ते रिअल येते, नॉमिनल येते, पर्सनल येते, ते शोधायचं. त्याच्यानंतर आपला डेबिट क्रेडिटचा रूल अप्लाय करायचा. त्याच्यानंतर कोणत्या अकाउंटला डेबिट देणार आहे आणि कोणत्या अकाउंटला क्रेडिट देणार आहे हे निश्चित करायचं. त्याच्यानंतर डेट कॉलम मध्ये डेट लिहायची. त्याच्यानंतर पर्टिक्युलर कॉलम मध्ये ज्या अकाउंटला आपण डेबिट देणार आहे त्या अकाउंटचं पहिल्यांदा नाव लिहायचं आणि ज्या अकाउंटला क्रेडिट देणार आहे ते अकाउंट सेकंड लाईनला लिहायचं. आणि त्यांनी असं सांगितलं की डेबिट देणाऱ्याला DR हा शब्द वापरायचा. क्रेडिट ज्या वेळेस देतोय त्याला काय म्हणणार, टू म्हणणार. पूर्ण वाक्य वाचतो, द वर्ड DR इज रिटन अगेन्स्ट द नेम ऑफ द अकाउंट डेबिट. म्हणजे डेबिट ज्या अकाउंटला द्यायचंय त्याच्यासाठी DR शब्द वापरणार. अँड द नेम टू द अकाउंट टू बी क्रेडिट इज प्रिस्क्राइब बाय द वर्ड टू. म्हणजे ज्या अकाउंटला आपण क्रेडिट देणार आहे त्याला शब्द कोणता वापरणार, बोला जनरल एंट्री मध्ये टू. कळलं. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी असं सांगितलंय की अमाऊंट कॉलम मध्ये त्यांच्या अमाऊंट लिहायच्या, क्रेडिट कॉलम मध्ये क्रेडिट अमाऊंट, डेबिट कॉलम मध्ये डेबिट अमाऊंट. आणि ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं, त्याचं ब्रीफ एक्सप्लेनेशन म्हणजेच काय लिहायचं, नॅरेशन लिहायचं. एवढं फक्त त्यांनी प्रोसिजर मध्ये सांगितलं. ही प्रोसिजर काही जास्त महत्वाची नाही, आता पण हे आपण शिकणारच आहोत. तर ट्रान्झॅक्शन कसं ट्रायव्हल होतं, म्हणजे कसं कसं ट्रान्झॅक्शन आपण केलं जातं. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे काय, एखादं जर ट्रान्झॅक्शन झालं तर ते झालेलं आहे याचा प्रूफ म्हणजे काय असतं सांगा बरं.
त्याचा प्रूफ काय की हे ट्रान्झॅक्शन घडलेलं आहे? आपण रेकॉर्ड केलेलं असतं रेकॉर्ड काय केलेलं असतं? जे ट्रान्झॅक्शन घडलेले ते. नाही, ते कशाच्या आधारे रेकॉर्ड करतो? पण रेकॉर्ड करायचं ठीक आहे, ट्रान्झॅक्शन झालं, तुम्ही रेकॉर्ड केलं, उगाच रेकॉर्ड. मी म्हटलं की मी ना आता अवसरला 10,000 रुपये दिलेत, याचा प्रूफ काय? जनरल एंट्री. आहे ना. नाही, जनरल एंट्री आपण अशीच करतो का? मी काय म्हंटल होतं तुम्हाला, जनरल एंट्री करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? कोण सांगते? सांगा पटकन. सोर्स डॉक्युमेंट. बरोबर, सोर्स डॉक्युमेंट. इतक्या वेळ त्याला वेळ लागला, आत्ताच आपण तो टॉपिक शिकला की पहिल्यांदा म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन झाले त्याचं सोर्स डॉक्युमेंट चेक करायचं, त्याशिवाय आपण जनरल एंट्री पास करू शकत नाही. सोर्स डॉक्युमेंट म्हणजे तुमचं वाउचर असेल, चेक असेल, टॅक्स इनवाइस असेल, काही असेल ते पाहायचं. मग त्याच्यावरून ते ट्रान्झॅक्शन झालं याची खात्री करायची. ट्रान्झॅक्शन झाले मग त्याचे असर्टेन द टू अकाउंट्स, म्हणजे उदाहरणार्थ कॅश ट्रान्झॅक्शन असेल, कॅश सेल्स असेल, कॅश सेल्स काय झालेले, सेल झालेले, सेल्स अकाउंट एक आहे आणि कॅश अकाउंट एक आहे. कॅश आलं की डेबिट आणि सेल गेला की क्रेडिट. म्हणजे काय, दोन अकाउंट काय करायचे, असर्टेन करायचे. क्लासिफाय अकाउंट्स म्हणजे तेच मी सांगितलं. आणि मग याचे टू इफेक्ट बघायचे, कोणते, डेबिट कोणाला द्यायचं, क्रेडिट कोणाला द्यायचं, ते पाहायचं. आणि नंतर काय करायची, जनरल एंट्री करायची. तर ही असणार आहे याची प्रोसिजर. म्हणजेच काय, थोडक्यात जनरल एंट्री कशी केली जाते त्याचं थोडक्यात एक टेबल मार्फत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सर आता तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा. मी ह्याच्या पुढे आता आपला जीएसटी आहे, म्हणजे आता जीएसटी ला सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर जर्नल आहेत. एक पेजेचे फक्त जीएसटीचं, दुसरं काय नाही. भुजबळ सर, भुजबळ सर गायब झाले काय? आहे ना स्वामी, कुठतरी गेलेले दिसतात ऍड बाहेर. आहेत. आहेत आहेत आहेत, असू दे, चला बघूया. ते कदाचित साईडला असतील कुठतरी. बघा हॅलो, जी, हा स्वामी कुठे होते? बोला ना. कॉल आला होता एक मला. बर बर, ऐका की काय हा जीएसटीचं एकच पेज आहे, तेवढं एक्सप्लेन करतो हा आणि नंतर मग तुम्ही मग जनरल विषय सांगा थोडस. मी ऐका ना सर, हा तुम्ही काय करा, बेसिकली त्यातल्या कॉन्सेप्ट ना परचेस सेलच्या त्याच्या हा पुस्तकातल्या त्या हा क्लिअर करा. आणि मी जर्नल शिकवण्यापूर्वी ग्रुपिंग ऑफ अकाउंटिंग म्हणून एक स्वतः कॉन्सेप्च्युअल पार्ट तयार केला, हा हा हा. की जे जर ग्रुपिंग ऑफ अकाउंटिंग तुमचे जर क्लिअर असतील हम्म. तर तुम्हाला कुठल्याच ह्याच्यामध्ये काहीच डाऊट्स येणार नाहीत किंवा कुठले डाऊट शिल्लक राहणार नाही. बरं चालतंय, मग मी जीएसटी समजून सांगतो मुलांना आणि मग ठीक आपण आहे. पुढं करूया, सुरू करूया. चला, आधी जीएसटी म्हणजे काय, आता हे मला एक सांगायचं, जीएसटी काय आहे? बरं, दुसरी आता मी ऑप्शन देतो, जीएसटी टॅक्स आहे, जीएसटी इन्कम आहे, जीएसटी लॉस आहे, काय आहे? टॅक्स. काय जीएसटी काय, टॅक्स. टॅक्स. आणि याचा लॉंग फॉर्म काय आहे? गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स. गुड्स गव्हर्नमेंट. डोक्यात बुक्के घालाय पाहिजे गव्हर्नमेंट म्हटल्यानंतर, सरकारला गुड्स बुडवायचं ना अँड तू. सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड गुड्स अँड सर्व्हिस. सर्व्हिस टॅक्स. पहा आता, हा कधी आलाय? अगदी आत्ता आलाय. आत्ता आलाय म्हणजे तुमच्यापेक्षा खूप छोटा आहे हा, 2-3 वर्षाचाच आहे. कधी आलाय हा? 1 जुलै 1 जुलै 2017 साली त्याचा 2017. जन्म झालेला आहे. परंतु याची जी प्रोसिजर होती येण्याची, ही 20 वर्ष म्हणजे 2000 सालापासून चालू होती. म्हणजे ज्या वेळेस हे काय सरकार, मनमोहन सिंग सरकार मनमोहन होतं, सिंग. हा, तेव्हापासून चालू होते. म्हणजे 17 वर्षापासून ही प्रोसिजर चालू होती. म्हणजे तुमच्या जन्माच्या अगोदरपासून हे चालू होतं आणि आत्ता 2017ला तो आलेला आहे. म्हणजे तुमच्यापेक्षा खूप छोटा आहे, 4 वर्ष झाला तशी आलेला. तर याच्याविषयी थोडस मी सांगणार आहे, 10 मिनिटं फक्त सर्वांनी लक्ष द्यायचं. आणि हे फक्त ओव्हरव्ह्यू आहे. हे जीएसटी म्हणजे खूप ब्रीफ आहे. जर तुम्ही जीएसटी जर शिकला तर तुम्ही आयुष्यभर इन्कम मिळवू शकता, अशा पद्धतीचा हा टॉपिक आहे. याच्यावर तुमचं आयुष्याची कमाई होऊ शकते. बघा, जीएसटी स्टँड फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटीचा लॉंग फॉर्म काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बिफोर जीएसटी
आता हा टॅक्स आहे. आता इंडियन टॅक्स सिस्टीम जी आहे म्हणजे भारतात जी टॅक्स प्रणाली आहे, 2 प्रकारचे टॅक्स आहेत. टॅक्स आहेत 2 प्रकारचे. कोणाला जर सांगता आलं तर सांगू शकता का सर सोडून 2 प्रकारचे टॅक्स कोणते? CGST, SGST. नाही नाही नाही. नाही टॅक्स नाही टॅक्सचे 2 प्रकार. मेन कोर प्रकार आहेत. म्हणजे आता हा झाला त्यातला सब पार्ट जीएसटी. कोर म्हणजे एक म्हणजे डायरेक्ट टॅक्स आहे. डायरेक्ट टॅक्स. आणि दुसरा कोणता असेल याच्या विरुद्ध? इनडायरेक्ट. Indirect tax. इनडायरेक्ट शिकवलंय पण आठवलं पाहिजे ना. इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स कोणाला म्हणायचं की मी आहे किंवा भुजबळ सर आहे बरोबर, आणि मी किंवा भुजबळ सर डायरेक्ट गव्हर्नमेंटला माझ्या अकाउंट मधनं टॅक्स किंवा माझा जो इन्कम आहे त्या इन्कम मधनं टॅक्स पेड करतो, त्याला काय म्हणणार? डायरेक्ट टॅक्स. की मी इंडिव्हिज्युअल आहे, मी पर्सन आहे, पर्सन किंवा इंडिव्हिज्युअल डायरेक्टली पेड टू गव्हर्नमेंट काय टॅक्स इज नोन ॲज डायरेक्ट टॅक्स. की जो व्यक्ती डायरेक्टली गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करतो त्याला डायरेक्ट टॅक्स म्हणतात. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की इनडायरेक्टली पेड तर गव्हर्नमेंटलाच करतो, मी सुद्धा पेड करतो, इनडायरेक्टली पेड करतो म्हणजे मी डायरेक्ट गव्हर्नमेंटला पेड करत नाही. उदाहरणार्थ मी काय घेतला, पेन घेतला 10 रुपयाचा, त्याच्यावर इन्क्लूड ऑफ ऑल टॅक्सेस असं दिलेलं असतं. 10 रुपये कोणाला दिलं? दुकानदाराला. म्हणजे टॅक्स पेड कोणाला केला मी? दुकानदाराला केला. दुकानदारांनी तो पेन कोणाकडून घेतला असेल? कोणत्या तरी डीलर असेल त्याच्याकडून घेतला असेल. दुकानदारांनी ते पेनचे टॅक्स कोणाला पेड केला? डीलरला. डीलरनी कोणाकडून घेतला? कंपनीकडून. म्हणजे डीलर हो पेनाचे पैसे कोणाला पेड करतोय? कंपनीला. आणि कंपनी कोणाला पेड करते मग? गव्हर्नमेंटला. म्हणजे इनडायरेक्टली पेनाचा टॅक्स मीच पेड केला, परंतु माझ्या वतीने पेड करणारे 4 लोक आहेत मध्ये. गव्हर्नमेंट पर्यंत मी टॅक्स दिला नाही, गव्हर्नमेंटला टॅक्स पेड केला कंपनीने, परंतु वसूल कोणाकडून केला? माझ्याकडून. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्टली आपण गव्हर्नमेंटला पेड करत नाही, असा टॅक्स म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो आहे तो कोणता टॅक्स असेल? डायरेक्ट टॅक्स असेल की इनडायरेक्ट? Indirect tax. व्हेरी गुड. कोणता टॅक्स असेल? इनडायरेक्ट टॅक्स Indirect. असणार आहे. चला, तो असणार आहे इनडायरेक्ट टॅक्स. बिफोर जीएसटी एव्हरी स्टेट हॅड व्हरायटी ऑफ टॅक्सेस लेविड ऍट डिफरंट स्टेजेस ऑफ ट्रेडिंग. म्हणजेच आता हा ट्रेडिंग म्हणजे काय? खरेदी विक्रीच्या व्यवहारावर हा टॅक्स आकारला जातोय, जीएसटी टॅक्स. जीएसटी नव्हता त्यावेळेस खूप प्रकारचे टॅक्सेस आकारले जायचे. मग त्या टॅक्स कोणकोणते होते? तर त्यांनी सांगितलं एक्साइज ड्युटी, कस्टम ड्युटी, वॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणतो त्याला, एंटरटेनमेंट टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, सीएसटी म्हणायचं, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्राय, एवढे सगळे टॅक्स होते. आणि हे सगळे काय केले? गायब केले म्हणजे सगळे कॅन्सल केले आणि एकच टॅक्स आणला, तो म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजे प्रोडक्शनवर आणि सर्व्हिस म्हणजे सेवा देतो त्याच्यावर टॅक्स आकारला जातो. ऑल दीज टॅक्स आर इन्क्लूड अंडर जीएसटी. आता हे सगळे टॅक्स कशात इन्क्लूड आहेत? जीएसटी मध्ये इन्क्लूड आहेत. त्यामुळं जीएसटीला काय म्हटलं जातं? वन नेशन वन टॅक्स. अगोदर नेशन एक, देश एकच, परंतु टॅक्स किती होते बघा? एक्साइज होता, कस्टम होता, वॅट होता, एंटरटेनमेंट होता, सेंट्रल सेल्स टॅक्स होता, सर्व्हिस टॅक्स होता, सेल्स टॅक्स होता, ऑक्ट्राय होता, एवढे टॅक्स होते. म्हणजे एका देशात अनेक टॅक्स होते. परंतु जीएसटी आल्यामुळे हे सगळे टॅक्स काय केले? मर्ज केले आणि एकच त्याचं नाव दिलं. एक मस्तपैकी एक बारसं घातलं 1 जुलै 2017 आणि त्याला नाव दिलं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणून गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सला वन नेशन वन टॅक्स असं म्हटलं जातं. तो कधी आला अस्तित्वात? 1 जुलै 2017. समजलं सर्वांना? हो हो सर. सर. ओके. सर. आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो आहे याच्या संदर्भात टॅक्स रेट ठरवलेले आहेत. म्हणजे काय? 0% कशावर टॅक्स असणार आहे, 5% कशावर असणार आहे, 12% कशावर असणार आहे, 18% कशावर असणार आहे आणि 28% कशावर असणार आहे, असे टॅक्स रेट दिलेले आहेत. तर टॅक्स रेट कसे? की ती वस्तू कोणती आहेत त्याच्यावर. 0% टॅक्स इसेन्शियल गुड्स. इसेन्शियल गुड्स म्हणजेच काय? कमोडिटीज म्हणजेच काय? आपले फूड किंवा आपण त्याला फ्रुट्स म्हणतो, व्हेजिटेबल्स म्हणतो, मिल्क म्हणतो, मीट म्हणतो. तर हे जे आहे
जे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे. आपण दूध खातो, भाज्या खातो, बरोबर, त्याच्यानंतर धान्य खातो. या धान्यावर तुम्हाला 0% टॅक्स भरावा लागतो. ह्या जगण्यासाठी इसेन्शियल गुड्स आहेत, खूप इसेन्शियल आहेत, खूप गरजेच्या वस्तू आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर टॅक्स नाही. सर्व्हिस म्हणजे हा गुड्स आहे. आता सर्व्हिस कोणत्या आहेत इसेन्शियल, तर त्याच्यामध्ये चॅरिटेबल ट्रस्ट ऍक्टिव्हिटीज म्हणजे ज्या धर्मशाळा असतील किंवा आपण त्याला म्हणतो आश्रम असतील, त्यांची जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांच्यावर टॅक्स नाही. ट्रान्सफर ऑफ वॉटर, यूज ऑफ रोड अँड ब्रिज म्हणजे तुम्ही रोड बनवण्यासाठी, ब्रिज बनवण्यासाठी ट्रान्सफर करताय वॉटर आणि ही सेवा पुरवताय, तर त्याच्यावर टॅक्स नसणार आहे. पब्लिक लायब्ररी तुमची, त्याच्यावर टॅक्स नसणार आहे. ऍग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिस म्हणजे शेती किंवा कृषी विषयक सेवा देत आहे, त्याच्यावर टॅक्स नाही. एज्युकेशन किंवा हेल्थ केअरच्या संदर्भात ज्या सेवा आहेत त्याच्यावर टॅक्स नाही, म्हणजे 0%. लो रेट म्हणजे 5% टॅक्स कशावर आकारला जाणार आहे, तर त्याच्यामध्ये कॉमनली यूज आयटम म्हणजे फॉर एक्झाम्पल LPG आपल्या घरातील स्वयंपाकाचा गॅस, टी, चहा, पॅकिंग आहे, बरोबर, कॉफी, ऑइल, हनी, फ्रोजन व्हेजिटेबल्स म्हणजे साठवून ठेवण्यासाठी म्हणजे तर ते असतील. त्याच्यानंतर स्वीट वगैरे असतील, तर प्रोसेस केलेले जे खाद्य आहे आपण खातो त्याच्यावर किती टक्के, 5%. मग सर्व्हिस कोणत्या आहेत की रेल्वे ट्रान्सपोर्ट असेल, बस ट्रान्सपोर्ट असेल किंवा टॅक्सी सर्व्हिस असेल, तर याच्यावर किती टक्के टॅक्स, 5% टॅक्स. आता हे जास्त काय मी एक्सप्लेनेशन याचं देत बसणार नाही, फक्त कशावर किती टक्के ते. 12% टॅक्स कशावर असणार आहे, तर याच्यामध्ये कंझ्युमर गुड्स म्हणजेच बटर असेल, घी असेल, ड्राय फ्रुट्स असेल, जाम असेल, जेली असेल, सॉसेस असतील, लोणचं असेल, मोबाईल फोन असेल, तर हे काय आहेत, कंझ्युमर गुड्स आहेत. तर याच्यावर किती टक्के, 12% टॅक्स असणार आहे. आणि सर्व्हिस मग कोणत्या, प्रिंटिंगची सर्व्हिस असेल, गॅजेट्स हाऊस असतील, त्याच्यानंतर सर्व्हिस रिलेटेड कन्स्ट्रक्शन बिझनेस याच्याशी रिलेटेड सर्व्हिस असेल, तर त्याच्यावर 12% टॅक्स आपल्याला द्यावा लागणार आहे. आणि देन आफ्टर पुढं त्यांनी असं सांगितलेलं आहे, स्टँडर्ड रेट म्हणजे 18% टॅक्स कशावर आहे, तर मार्बल, त्याच्यानंतर जे काही मेटल्सचे वगैरे आयटम असतील, कम्प्युटर असतील, प्रिंटर असतील, मॉनिटर असतील, CCTV असतील, त्याच्यावर 18%. सर्व्हिस कोणत्या आहे, कुरिअर सर्व्हिस असेल, आउटडोर कॅटरिंग असेल, सिनेमा असेल, काही करन्सी एक्सचेंज असेल, ब्रोकरेज असेल, तर ह्या ज्या ब्रोकरेज ऑफ शेअर्स वगैरे असेल त्याच्यावर 18%. आणि 28% टॅक्स म्हणजे हायली रेटचा जो टॅक्स आहे तो लक्झरियस आयटम, फॉर एक्झाम्पल मोटरसायकल्स चे स्पेअर पार्ट असतील किंवा कार असेल, तर याच्यावर काय असणार आहे, 28%. आणि सर्व्हिस कोणत्या असतील, हॉटेलमध्ये जेवण वगैरे करायला गेला किंवा लॉज मध्ये राहायला, तर त्याच्यावर काय असणार आहे, 28% टॅक्स असणार आहे. आता हा जो टॅक्स असणार आहे GST, हा इनडायरेक्ट टॅक्स असणार आहे. या टॅक्स मधनं कोणत्या आयटमवर टॅक्स नाही, म्हणजे GST कोणकोणत्या आयटमवर आकारला जात नाही. GST बघा, इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपली जी आपण वीज वापरतो त्याच्यावर GST नाही, पेट्रोल, डिझेल याच्यावर GST नाही, आणि जे मद्य म्हणतो आपण आपण त्याला वाईन किंवा बियर वगैरे असं म्हणतो, तर याच्यावर GST आकारला जात नाही. हे GSTच्या अंडर येत नाहीत. आणि हे फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेले 1-2 मिनिटात, 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलेला आहे, परंतु पण बऱ्यापैकी कव्हर केलेले. GST म्हणजे समजलं सर्वांना? हो सर. ओके, राहिलेलं आपण उद्या बघूया. आणि उद्या आपण जर्नल एंट्रीला सुद्धा सुरुवात करणार आहोत. आज थांबायचं का? हो सर. ओके.